यो बालो मय्यति बालञ्च पण्डितो वाबीतेन सो बालच्च पण्डितमानी सबे बालोति उच्यते। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना त्रिबार अभिवादन करून आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारातील चालू असलेल्या धम्मपद कथा आणि गाथा या ग्रंथातील वर्ग 5 पाचव्या वर्गातील गाथा क्रमांक 4 एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 63 आणि त्या संदर्भात तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तथागतांनी हा उपदेश श्रावस्ती नगरामध्ये दिलेला आहे। जेतवनात हा उपदेश तथागतांचा आहे। आपण अनेक वेळेस पाहिलं की तथागत सम्यक संबुद्ध हे श्रावस्तीला असताना सर्व लोक तथागताचं प्रवचन ऐकण्यासाठी श्रावस्तीमध्ये जायचे। लहान थोर मोठे श्रीमंत गरीब सज्जन दुर्जन असे सारे लोक तथागताचं प्रवचन ऐकायचे। तर यावेळेस तथागताचं प्रवचन ऐकायला 2 चोर आले होते। चोरी करणारे 2 चोर। तथागत सम्यक संबुद्ध जेतवनात प्रवचन देत असताना ऐकणाऱ्यांपैकी 2 चोर होते। 2 चोर ऐकायला बसले। ऐकत असताना एका चोराला खूप चांगल्या पद्धतीने समजू लागलं की बुद्ध काय सांगू लागले। तो खूप ध्यान धरून ऐकू लागला। तो दुसरा होता, बुद्ध प्रवचन देऊ लागले, बुद्धाच्या समोर उपासक उपासिका। एक चोर खूप चांगल्या पद्धतीने ऐकू लागला, त्याला समजू लागलं की तथागतांचे बुद्धवचन कसे आहेत किंवा बुद्धवचनांचं सामर्थ्य काय आहे हे त्याला समजू लागलं। पण दुसरा पठ्ठ्या त्याच्यासोबत असलेला त्यानं बसल्या बसल्या तिथे एका उपासकाच्या धनाची सफाई केली है ना। आपण पाहिलं ना की बुद्धांकडे जाणारे लोक काय साधे सुद्धे नव्हते, फार श्रीमंत लोक जायचे। तर तिथे बसल्या बसल्याच त्याने एका उपासकाच्या खिशातून म्हणा किंवा बटव्यातून म्हणा पिशवीतून म्हणा काही धन काढलं। पैसा असेल। आता आपण जसा नोटा वापरतो तशा नोटा त्या काळात नव्हत्या। तेव्हा काशार्पण सुवर्ण मुद्रा चालायच्या, चांदी सोन्याचे पैसे है ना। आपण रुपया 2 रुपया जसे वापरतो 5 रुपये, आता 20 रुपयाचं पण नाणं निघालं। तर तशा पद्धतीनं त्यावेळेस म्हणजे काशाला कमी भाव सोन्याला जास्त भाव अशा पद्धतीच्या मोहऱ्या म्हणा किंवा काशार्पण मुद्रा म्हणा हे त्या होत्या। तर तिथे बसलेल्या एका चोरानं एका उपासकाच्या त्याला न कळता काही काशार्पण मुद्रा काढल्या। तथागताचं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर सगळे लोक जिकडे तिकडे निघून गेले। हे दोघं पण आपल्या घरी आले। दोन्ही चोर आले। ज्या चोरांनी चोरी केली होती त्या चोरांनी त्याच पैशातून आपल्या घरी मस्त भोजन बनवलं आणि हे 4ही लोक म्हणजे 2 चोर 2 चोरांच्या पत्न्या एका घरामध्ये बसून ते जेवू लागले होते। जेवता जेवता ज्या चोराला काही चोरता आलं नाही तिथं बसलेला होता है का नाही। म्हणजे आता चोराच्या बायकोला माहित आहे ना, चोराच्या बायकोला माहित असते की माझे पती काय करतायत, तर ते चोर आहेत। चोर कामाला गेला म्हणजे काही ना काहीतरी आणलच किंवा काही ना काहीतरी वस्तू आणेल। तर ज्याला काही चोरता आलं नाही किंवा तो ध्यान लावून बुद्धांचं प्रवचन ऐकत होता त्याच्या बायकोनं ते दुसऱ्या ज्या चोरानं पैसे चोरून आणले किंवा त्या मोहऱ्या चोरून आणल्या त्याच्यातूनच जेवण बनवलं। ते सारं जेवण बनवत असताना ज्या चोराला काही चोरता आलं नाही त्याची बायको त्या चोराला काय म्हणाली, त्याची पत्नी त्या चोराला म्हणाली की हे बघा
काय म्हणली असेल, भाऊजी म्हणा किंवा दियर म्हणा किंवा काहीतरी म्हणली असेल, हे बघा हिचा पती किती चांगला आहे, हिचा पती बुद्धाच्या ठिकाणी गेला तरी तो खाली हाताने नाही आला, है ना. हिचा पती म्हणजे ज्यानं पैसे चोरून आणले त्या चोराची बढाई मारताना ज्याला पैसे चोरता आले नाही त्याची पत्नी त्या चोराविषयी म्हणते की हे बघा याला म्हणतात खरा अस्सल चोर. म्हणजे तिथे गेला आणि बुद्धाच्या धम्मकथा ऐकताना सुद्धा त्यानं त्याचा कार्यक्रम केला. त्यानं तिथून धन आणलं आणि त्या धनात आपण जेवण करू लागलो. तुम्ही बघा म्हणे तुमच्या घरात खायला अन्न नाही, तुमच्या घरात खायला अन्न नाही, तुम्ही इथं असे चोर आहेत म्हणे की तुमच्या घरात सुद्धा तुम्ही हात मारला, तुमच्या घरात सुद्धा तुम्ही चोरी केली, तुम्ही हात मारला, कारण तुमच्या घरात काहीच नाहीये खायला. म्हणजे त्यानं जर चोरून आणलं तर शिजल काहीतरी, शिजलेलं अन्न सुद्धा, शिजवायला अन्न सुद्धा तुमच्या घरात नाही आहे, असं ती चोराची बायको त्याला म्हणाली. सारेजण विचारात पडले, हिचं बोलणं समजे ना कोणाला की हिचं काय म्हणणं आहे नेमकं. ती बोलली बरोबर. तिचा म्हणायचा अर्थ काय होता, सरळ साधा सोपा अर्थ होता की त्यानं चोरून आणलं म्हणून आम्ही खाऊ लागलो, आणि समजा तोही खाली हाताने आला असता तर आम्ही काय खाल्लं असतं. दुसऱ्या चोराला वाटलं की मी चोरी करायला तिथे गेलो होतो पण बुद्धाचं प्रवचन ऐकताना मी तल्लीन झालो, मला चोरीचा धर्मच मी माझा विसरून गेलो. त्याच्या मनात असा विचार आला की मी चांगलं केलं का वाईट केलं. दुसऱ्या 3 लोकांच्या मनात विचार आला, म्हणजे चोरी करणारा चोर, त्याची पत्नी, याची पत्नी, या 3 लोकांच्या मनात विचार आला की यानं काहीच आणलं नाही, मग यानं चांगलं केलं का वाईट केलं. त्यांच्या मतानुसार ते वाईट आहे, याच्या मतानुसार ते चांगलं आहे. पण ते सारेजण चर्चा करत असताना हे कुठं काय त्यांना फुटेना, हे कुठं काय त्यांना फुटेना. मित्र म्हणला असेल की बाबा आपला चोरायचा धंदा आहे ना, आणि चोरल्याशिवाय आपल्याला काही खाता येईल का. दुसरा म्हणला की बाबा मला काही समजलंच नाही, तिथे गेल्यानंतर बुद्धाचे खूप चांगले प्रवचन चालू होते आणि ते ऐकता ऐकता मला काही समजलंच नाही, त्याच्यामुळे मी माझ्या चोरीचा धर्मच विसरून गेलो. व त्यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेमधलं हे कुठं काय फुटताही नाही, त्यात फोडताही ना त्यांना की चांगलं कोण आहे, वाईट कोण आहे, खरं कोण आहे, खोटं कोण आहे. तर ते पुन्हा 4ही लोक बुद्धांकडे गेले. बघा 2 चोरांच्या पत्न्या, ही 4ही लोक बुद्धांजवळ गेले आणि झालेली सगळी हकीकत सांगितली. तथागतांनी खूप शांतचित्तानं ते ऐकलं आणि तथागत सम्यक संबुद्ध या गाथेद्वारे त्यांना म्हणाले की ज्या मूर्खांना हे समजते की आम्ही मूर्ख आहोत, अज्ञानी, हे बालंग जो शब्द आहे, बाल 2 अर्थाने वापरलं जातं. एक लहान मुलाला सुद्धा बाळ म्हणतो आपण, पालीमध्ये ळ येत नाही, त्याच्या जागी ल वापरला जातो, आणि म्हणून बालंग, बालंग म्हणजे अज्ञानी, मूर्ख. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. आता हे वास्तविक पाहता यातला एक शहाणा होता आणि 3 मूर्ख होते. पण आपण कुठेही गेलो, कितीही हुशार आणि विद्वान माणूस असू द्या, कितीही हुशार आणि विद्वान माणूस असू द्या, आणि तो जर एकटाच असेल तर मग अडाणी त्याच्यावर वरचढ होतात. हे आपण पाहतो, अडाणी त्याच्यावर वरचढ होतात. आणि कितीही खरा माणूस असला, जर संख्येनं खोटे माणसं त्याच्यावर आक्रमण करत असतील, शाब्दिक आक्रमण करत असतील, त्याला बोलत असतील, त्याला मारत असतील, तर शहाण्याचं काही चालत नाही. शहाणा कितीही हुशार असू द्या बिचारा, त्याचं काहीही चालत नाही. पण इथे तेच झालं की हे 3 जण होते, 3 जण येडे होते, मूर्ख होते, बुद्धाच्या भाषेत बालंग होते, बाल होते. एक मात्र सज्जन होता, चांगला होता की त्याने काही तिथून आणलं नाही बिचारानं. पण त्यांना काय माहीत की यानं बुद्धाच्या प्रवचनात एका उपासकाचं थोडंसं धन चोरलं, त्या धनावर याचं घर किती दिवस चालणार आहे, 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस. पण याला माहीत होतं की मी खाली हातानं आलो, खाली खिशानं आलो, पण खाली डोक्यानं नाही आलो. हे त्याला समजलं ना, मी खाली डोक्यानं नाही आलो. हे सांगत असेल बिचारा समजावून, या असं बरोबर नाही, असं तसं बरोबर नाही, हे नाही बरोबर.
पण त्याचं कोण ऐकू लागलं? कोणीच ऐकू लागलं. चारही लोक बुद्धांना भेटण्यासाठी गेले आणि झालेली सगळी हकीकत त्यांना सांगितली की भगवान, हे दोन चोर तुम्ही काल प्रवचन देत असताना तुमच्या प्रवचनात आले होते. एकाने खूप चांगल्या पद्धतीनं ऐकलं, पण दुसऱ्यानं तुमच्या प्रवचनात सुद्धा एका उपासकाचं धन चोरून नेलं, त्यानं तुमच्या प्रवचनात सुद्धा हात साफ केला. बुद्धाने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं ऐकून घेतलं आणि तेव्हा बुद्ध म्हणाले की अशा मूर्खांना जर असं समजत असेल की खरंच आम्ही मूर्ख आहोत, म्हणजे अज्ञानी लोकांना जर समजत असेल आम्ही अज्ञानी आहोत, तर ते तेवढ्यानं बुद्धिमान होतात. लक्षात? ज्या लोकांना असं वाटते की आमच्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि जी कमी त्यांना दिसते, जाणवते, ते अनुभवते आणि ते म्हणतात की नाही खरंच मी इथे कमी आहे, मी कमी आहे, एका शिलामध्ये कमी आहे, 2 शिलामध्ये कमी आहे, 3 शिलामध्ये कमी आहे, मी कमी आहे, हे मान्य करणारा किंवा धम्माच्या आचरणामध्ये हे मान्य करणारा की खरंच माझ्यामध्ये कमी आहे, तर जो स्वतःची कमी स्वतःहून मान्य करतो तो तेवढ्याने बुद्धिमान होत असतो. तो तेवढ्याने बुद्धिमान होत असतो. पण असा एक आहे की जो महामूर्ख आहे पण सांगतो की माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही, है ना? असे काही लोक असतात की माहीत काहीच नसते बिचाऱ्यांना, पण असं डिंग्या हाणतात की नाही खरं का, तर मग ते काय आहे, ते खरे मूर्ख आहे. 2600 वर्षापूर्वी बुद्धांचं हे प्रवचन त्या 2 चोरांच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. अतिशय सुंदर असा उपदेश आहे. बुद्ध काय म्हणतात या गाथेमध्ये? तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात, धम्मपद गाथा क्रमांक 63, यो बालो मय्यती बालेंच पंडितो वापी तेनसो बालोच पंडित मानी सवे बालोती उच्चती. अर्थ, जर मूर्ख माणूस आपल्याला मूर्ख समजत असेल तर, म्हणजे जो खरंच मूर्ख आहे आणि त्यांनी मान्य केलं की मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे, किंवा माझ्याकडे असलेलं ज्ञान हे काय कुठे ना कुठेतरी कमी आहे, अपुरं आहे, किंवा ते मला समजलेलं नाही, तर तो तेवढ्याच अर्थाने बुद्धिमान होऊन जातो. तो तेवढ्याच अर्थाने बुद्धिमान होऊन जातो. पण दुसरा असा आहे, खरा मूर्ख तर तो आहे जो मूर्ख असूनही स्वतःला बुद्धिमान समजतो. बरोबर आहे? खरा मूर्ख कोणता आहे की जो मूर्ख असून सुद्धा स्वतःला बुद्धिमान समजतो. हम खडे तो सरकार से बडे म्हणतो असा. किती सुंदर उपदेश आहे तथागत सम्यक संबुद्धाचा. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या छोट्या छोट्या उपदेशाला समजून घेऊन आपण आमच्या जीवनामध्ये बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे झालं सर्वसाधारणपणे. हे आपलं जीवन जगत असताना आपण म्हणतो की बाबा 2 मुलं आहेत, पण एक बुद्धिमान आहे आणि एक मूर्ख आहे, असं आपण सरळ सरळ म्हणतो. किंवा हा समाज बुद्धिमान आहे, हा समाज मूर्ख आहे, असं आपण म्हणतो. काही वेळेस कधी कधी असंही म्हणतो की अमुक अमुक चांगला आहे, अमुक अमुक वाईट आहे, किंवा अमुक अमुक ज्ञानी आहे, अमुक अमुक अज्ञानी आहे. हे झालं संसारिक जीवनामध्ये. बुद्धाच्या धम्मामध्ये मूर्ख कोणाला म्हणतात, बुद्धाच्या धम्मामध्ये अज्ञानी कोणाला म्हणतात? सर्वसाधारणपणे आपण असा विचार करतो की ज्या बाईला, ज्या माणसाला वाचता लिहिता येत नाही तिला लोक मूर्ख म्हणतात, त्याला लोक मूर्ख म्हणतात. पण ती मूर्खाची संकल्पना ती अजिबात नाही धम्मामध्ये. कारण पूर्वीच्या काळी काय कॉन्व्हेंट, प्ले ग्रुप, फर्स्ट, सेकंड, थर्ड असं काही शिक्षणाच्या पद्धती नव्हत्या. 10वी 12वी कॉमर्स, आर्ट, सायन्स असं काहीच नव्हतं. त्यावेळेस 19 प्रकारच्या विद्या शिकवल्या जायच्या. आणि 19 प्रकारच्या विद्येमध्ये पारंगत कोण होता? राजा मिनाइंडर. बरोबर आहे? 19 विद्यामध्ये पारंगत होता. म्हणजे तो त्या अर्थाने कोण झाला? बुद्धिमान झाला. आता त्यांनी असा विचार केला असता की बाबा 19 विद्या मला येतात, तर मी काय कोणासोबत चर्चा करायची?
स्वतःलाच, आता राजा तर होताच, स्वतःलाच घोषित केलं असतं की त्या काळातला सगळ्यात बुद्धिमान माणूस मी आहे. झालं का तसं? नाही, त्यानं जाहीर नाही केलं, त्यानं अजिबात जाहीर नाही केलं. बघा, यूट्यूबला, टी व्हीला तुम्ही काही जर असे कार्यक्रम पाहत असाल तर त्या कार्यक्रमात तुम्हाला सरळ सरळ असं जाणवते की काही काही महाराज, काही काही बुवा साधू हे डायरेक्ट सांगतात की आमच्यासारखं कोणीच नाही. जे लोक स्वतःच्या बढाया मारतात की मेरे जैसा कोई नाही आहे, तर समजून जायचं की त्याच्यात एकही चांगली गोष्ट नाही. पण जो म्हणत असेल की माझ्यापेक्षा सर्वजण चांगली आहेत, तर समजून जायचं की सर्वांपेक्षा तो चांगला आहे, ती चांगली आहे. म्हणजे या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की ज्या मूर्खांना हे माहित नाही की आम्ही मूर्ख आहोत, तर ते मूर्खच आहेत, त्याबद्दल वादच नाही. पण जे मूर्ख म्हणतात की खरंच आमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, हे जे स्वाभिमानानं आणि ठामपणे सांगतात की खरंच आम्ही कमी आहोत, तर त्यांच्यासारखा बुद्धिमान कोणी नाही आहे. पण असे मूर्ख आहेत की जे मूर्ख असताना सुद्धा सर्वांपेक्षा स्वतःला बुद्धिमान समजतात, त्या येड्यासारखं महामूर्ख कोण नाही असं बुद्ध म्हणतात. समजलं? तर या अर्थाने आपण सुद्धा धम्मपदातल्या या 63 क्रमांकाच्या गाथेला समजून घेऊन आपण धम्मामध्ये फार पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्मामध्ये आपण बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी सर्वांना असते, माइंड सर्वांना आहे, मन सर्वांना आहे, विचार सर्वांना करता येते. या साऱ्यांच्या आधारावरती आपल्या मनाला फार चांगल्या पद्धतीनं ज्ञानी बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, है ना. आपलं मन चोरासारखं कुठेही घुसणार नाही पाहिजे. मन आपलं चोरासारखं कुठेही घुसणार नाही पाहिजे. आपलं मन चांगल्याच ठिकाणी आलं पाहिजे किंवा सन्मार्गावर आलं पाहिजे. साधा आणि सरळ या गाथेचा अर्थ असा आहे की ज्याचं मन धम्मपदावर आहे, धम्मपथावर आहे, धम्मपदावर आहे, धम्मज्ञानावर आहे, किंवा ज्याच्या मनात शील, समाधी आणि प्रज्ञेची भावना आहे, तो खरा बुद्धिमान आहे. तो खरा बुद्धिमान आहे. पण ज्याचं मन या 3 प्रकारच्या भावना करत नाही, तर ते बुद्धिमान नाहीये. शील, समाधी आणि प्रज्ञेच्या स्वरूपामध्ये आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबाच्या प्रश्नानुसार त्या संदर्भात एक असलेलं सुंदर असं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. घरी आपण राहत असलो, घरचं आणि बुद्ध विहारातलं वातावरण कसं आहे? 1000% वेगळं आहे, खूप वेगळं आहे. तुम्ही घर किती सजवा, चारही कोपऱ्यात झाडं लावा, चारही भिंती वेगवेगळ्या कलरच्या करा, काहीनू बाईनू लावा घरात, शेंट लावा, काहीही करा, पण घरातलं वातावरण बुद्ध विहाराची बरोबरी करत नाही. बुद्ध विहार पत्राचं का असे ना, पण बुद्ध विहार हे बुद्ध विहार आहे. त्याचं कारण असं आहे की 7 लोक, 10 लोक, 15 लोक एका घरात राहतात, आहे का नाही? किंवा 2 नवरा बायकोच राहतात, 2घच जण. पण दोघांची मनाची अवस्था कशी आहे? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चिंतेची आहे, तणावाची आहे. 24 तासात 25 वेळेस भांडणं आहे, दोघं जरी राहत असले तरी, आहे का नाही? मग अशा परिस्थितीमध्ये ते वातावरण तयार होईल का? नाही. तुम्ही बघा ना, कोणत्याही वेळेला या बुद्ध विहारात तुम्हाला जरा शांतच वाटेल. कारण इथं मी वारंवार काय सांगत असतो की बुद्ध विहाराच्या 4ही कोपऱ्यात ज्या पद्धतीनं व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतात, ते व्हायब्रेशन लाखो आणि करोडो रुपयाच्या महिलांमध्ये तुम्हाला जाणवणार नाही. आता दुसरं त्याला जोडून असं आहे का, एक माणूस आहे की जो बुद्ध विहारात येत नाही. एक माणूस असा आहे की ज्याला बुद्ध विहाराशी काहीच संबंध नाही, पण त्याच्या घरी तो खूप चांगल्या पद्धतीनं जगू लागला. समजा आता एक माणूस आहे जो सकाळी उठला, त्यांनी मस्त आंघोळ पांघोळ केली, सगळा फ्रेश झाला आणि त्यांनी जेवण केलं आणि पुन्हा झोपून राहिला दिवसभरही झोपला, रात्रभर पण झोपला.
दिवसातले 12, रात्रीचे 12, 24 तास तो झोपला, आहे का नाही? आता हा झोपलेल्या माणसानं कोणाचा खून केला का? कोणाला वाईट बोलला का? कोणासोबत वाईट वागला का? आहे का नाही? कोणाची चोरी केली का? झोपलेलाच होता. कुंभकर्णासारखा तर बोलायचा प्रश्नच नाही. मग 24 तास झोपलेला माणूस जर सकाळी उठून त्याच्या जर शिलाची आपण तपासणी केली की यानं शिलाचं खरं पालन किती केलं, तर त्याचं शिलाचं पालन 0% आहे. 0% आहे. कारण बुद्ध काय म्हणतात? पानातिपाता वेरमणी, मी प्राणी हिंसा करणार नाही. याच्यासोबत तुम्हाला करावं लागते की मी साऱ्या प्राण्यावरती प्रेम करेन, दया करेन, तेव्हा शिलाचं पालन आहे. अदिन्न दाना वेरमणी, तुम्ही चोरी करत नाही. अदिन्न दाना वेरमणी, मी चौर्य कर्म करणार नाही, मी चोरी करणार नाही. मग फक्त चोरी करूनच चालणार नाही, तर त्यासोबत दुसरं एक शील जोडावं लागते, मी दान देईन. है का नाही? मी दान देईन. कामेषु मिच्छाचारा वेरमणी, मी वाईट वागणार नाही. याच्यासोबत दुसरं शील जोडावं लागतं की मी ब्रह्मचर्याचं पालन करीन. महिन्यातले 4 दिवस उपोषित व्रताचे दिवस, या उपोषित व्रतामध्ये 4 दिवस महिन्यातले ब्रह्मचर्याचं पालन करीन. मुस्सावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही, मी कठोर बोलणार नाही. 3 गोष्टी आहेत. फक्त खोटं बोलण्यानं जमणार नाही, व्यर्थ बडबडीनं जमणार नाही, कठोर बोलण्यानं जमणार नाही. मग मी मुसावादा वेरमणी म्हणजे खोटं बोलणार नाही, कठोर बोलणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही. इकडे मी चांगलं बोलेन, भल्याचंच बोलेन, आणि जर माझ्याकडे भल्याचे शब्द नसतील तर मी मौन राहीन. म्हणजे आपण धरून काय चालतो की 5च गोष्टी आहेत, त्या 5 गोष्टी करायच्या आणि मग आम्हाला सुख मिळेल, समाधान मिळेल. काही लोक म्हणतात आम्हाला येऊन, बंदेजी आम्ही 5 शिलाचं पालन करतो, पण फायदा काहीच होईना. फायदा तेव्हाच होईल की जेव्हा 5 शिलासोबत या 5 गोष्टी होतील. आहे का नाही? 5 शिलाचं पालन करणे म्हणजे हे आहे. 5वं शील सुरा मेरय मद्यपमाद ठाणा, म्हणजे मी अशा कुठल्याही वस्तूचं, पदार्थाचं किंवा जल, मादक म्हणजे जे डायरेक्ट मेंदूवर आघात करणारे जे काही पदार्थ आहेत, आहे का नाही? कोणी असं म्हणत असेल की काय भंतीजी काय होत नाही, आम्ही थकवा आला की एखादी 90 मारतो, असं म्हणत असेल कोणी. पण ती 90 वाढत जाते, मग माइंडवरती काम करते. म्हणजे सुरा मेरय मद्यपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधी. आम्ही इथं काय, मी अशा कुठल्याही पदार्थाचं, जलाचं ग्रहण करणार नाही की जे पदार्थ किंवा जल माझ्या बुद्धी क्षमतेवर काम करतील. मग याच्यासोबत काय करावं लागेल? स्मृती जागृत ठेवून जगावं लागेल, सचित चित्तानं जगावं लागेल, स्वचित्ताला परिशुद्ध करून त्याला स्मृतीमध्ये जगावं लागेल, तेव्हा त्या माणसाचं पालन होईल. झालं? म्हणजे असं आहे की 5 शिलासोबत जर 5 या गोष्टी तुम्ही केल्या तर 100% तुमचं शिलाचं पालन आहे. तुम्ही या 5 शिलापैकी एकाही शिलाचं पालन केलं तरी तुमचा फायदा आहे. फायदा होत नाही असं नाहीये, फायदा होत नाही असं नाहीये. पण या 5 गोष्टीसोबत जर त्या दुसऱ्या 5 गोष्टीला जोडलं तर तुम्ही समाधीकडे जाता. बरेच लोक आम्हाला म्हणतात की 5 शिलाचं पालन होऊ लागलं आमचं, खूप चांगल्या पद्धतीने आम्ही 5 शिलाचं पालन करतो, पण आम्हाला समाधीच लागत नाही, आमचं मन एका ठिकाणी राहतच नाही. तर हे त्यांनी केलं नाही. ह्या 10 गोष्टी केल्यानंतर मग समाधीकडे, आणि समाधी पूर्ण झाल्यानंतर मग प्रज्ञा आहे. तर या अर्थाने आपण आपलं फार चांगल्या पद्धतीनं जीवन समजून घ्यावं. आजच्या धम्मपदातील या 63 क्रमांकाच्या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी मूर्ख कोणाला म्हटलेलं आहे? तर मूर्ख अशाच लोकांना म्हटलेलं आहे की जे लोक
वेळ असून सुद्धा सद्धम्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, आचरण तर दूरची गोष्ट आहे. पण जे लोक वेळ असून सुद्धा सद्धम्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत ते बिचारे मूर्ख आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सद्धम्माला जाणण्याचा प्रयत्न करावा आणि धम्मातला बुद्धिमान होण्याचा प्रयत्न करावा. या वरवरच्या जगामध्ये कितीही बुद्धिमान माणूस असला ना तरी वरवरच्या जगामध्ये तो टिकेल, वरवरच्या जगामध्ये टिकेल. धम्माच्या क्षेत्रामध्ये जो बुद्धिमान आहे त्याला एक शब्द येतो धम्मधर. धम्मधर म्हणजे धम्मपथावर चालणारा सर्वश्रेष्ठ उपासक उपासिका धम्मधर. भिक्खू भिक्खुणी धम्मधर म्हणजे या धम्मधराला समजून घेऊन, म्हणजे धम्मपथावर सर्वात पुढे असलेला जो कोणी असेल, म्हणजे रांगेत सगळ्यात पुढे असतात ना ती रांग वेगळी आहे इथे. म्हणजे अशी जर लाईन लावली आपण धम्मधरांची तर त्या रांगेतला सर्वात शेवटचा पण धम्मपथावर पहिला असतो. आलं लक्षात? म्हणजे मोजणी करत असताना आपण काय करतो, पहिला जो असेल तो 1 नंबर असेल, शेवटचा जो असेल तो लास्ट असेल, शेवटचा असेल, है ना. 1 ते 100 पर्यंत जेव्हा आपण मोजणी करतो तर 1 म्हणजे पहिला आणि 100 म्हणजे लास्ट. पण धम्मपदामध्ये तसं नाही आहे. धम्मपथामध्ये ते नाही आहे. तुमचा 100वा पण पहिल्या नंबरला येऊ शकतो, याला म्हटलेलं आहे धम्मधर, आहे का नाही. म्हणजे सांगलेलं किती लोकांना समजते, सांगलेलं किती लोक चांगल्या पद्धतीने ऐकतात, ऐकलेलं किती चांगल्या पद्धतीने ते स्मृतीमध्ये ठेवतात, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही चर्चा करा. आता तुमच्या घरामध्ये असं कोणी ना कोणीतरी असेल की जे तुमचं ऐकते, कोणी ना कोणीतरी ऐकते, लहान असेल, मोठा असेल, म्हातारा असेल, कसं असेल, त्याच्यासोबत चर्चा केली पाहिजे, है ना. म्हणजे असा जर आपण वेळ काढला आपला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तर आपल्या बडबडीमध्ये किती वेळ जाते, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच. आमची बडबड काय कमी असते? आलं त्याला बोला, आलं त्याला बोला, कधी कधी बिनकामाचं बोलावं लागते. पण या बडबडीतून काय साध्य होऊ लागलं? काहीच नाही. विशेष म्हणजे जे आपण व्यर्थ बोलतो, जे आपण व्यर्थ बोलतो ना ते डायरेक्ट आपल्या दिमागावर काम करतं. व्यर्थ बोलणारे लोकांची स्मृती भंग होते, लिहून ठेवा. व्यर्थ बोलणाऱ्या लोकांची स्मृती भंग होते आणि त्यांचं मनच त्यांना म्हणते की बाबा असे असे शब्द बोलला की जे काहीच कामाचे नव्हते. म्हणून एक लक्षात ठेवा, ते फळ लगेच नाही भेटत. व्यर्थ बडबडीचं जे फळ आहे ना ते लगेच तुरंत नाही भेटत, है ना. म्हणजे बोर मारली की लगेच पाणी येते असं नाही. ते बोर मारली की लगेच पाणी येत नाही, याला थोडंसं वेळ लागते, पण 100% परिणाम होतो. जसं व्यसनाच्या बाबतीमध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सतत माणूस व्यसन करत राहतो. त्या व्यसनाची त्याच्या बुद्धीला आवड होऊन जाते किंवा त्याच्या शरीराला आवड होऊन जाते. आणि कितीही माणूस आपल्याला तंदुरुस्त वाटत असला तरी ते व्यसन त्याच्या मनालाही खाऊ लागलं आणि त्याच्या शरीरालाही खाऊ लागलं. बरोबर? हे तर मान्य आहे ना तुम्हाला? हे मान्यच आहे तुम्हाला. आणि कोणताच व्यसन करणारा मनुष्य हा 100 पर्यंत जात नाही. सहज साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही मला जगातला एखादा माणूस असा जाणून दाखवा की बंदेजी रोज दारू प्यायचा आणि यानं 100 पार केली. म्हणजे चांगले लवकरच मरतात म्हणा, त्याबद्दल हात नाही, पण चांगले लवकर मरतात ती स्मृतीमध्ये मरतात, व्यसनावाली स्मृतीमध्ये मरत नाहीत. मग कुठलंही व्यसन असू द्या. व्यसन म्हणजे फक्त दारूच होत नाही. व्यसन काय दारूच होते का? नाही. अरे मीपणाचं व्यसन हे दारूपेक्षा मोठं आहे. हा, क्रोधाचं व्यसन हे दारूपेक्षा मोठं आहे. वाईट वक्त बोलण्याचं व्यसन हे दारूपेक्षा मोठं आहे. व्यर्थ बडबड करण्याचं व्यसन हे दारूपेक्षा मोठं आहे. दारू शरीराला खाईल.
20 वर्ष 30 वर्ष त्याच्या आयुष्यातले कमी करेल. पण हे कर्म बनवते, आणि कर्म अशा पद्धतीनं बनवते जन्मांतर ते सोबत घेऊन चालते. जाती भव जाती भव अशा पद्धतीनं. म्हणजे बघा, आपण जे सुप्पभाषा पाहिली होती, ती सुप्पभाषा एवढी सुंदर कथा आहे, किती जणाला समजली माहीत नाही. पण त्या सुप्पभाषेमध्ये बघा, विपस्सी बुद्धाच्या काळातले कर्म आहेत, पदुमोत्तर बुद्धाच्या काळातले कर्म आहेत, भगवान बुद्धाच्या काळातले कर्म आहेत, गौतम बुद्धांच्या. एक कर्म असं आहे, ते बनारसची आई माता असताना ती पदुमोत्तर काळात आहे, बरोबर आहे. एका बुद्धाला जन्म घेण्यासाठी हजारो कल्पवर्ष लागतात. तर त्या कल्पापर्यंत तुमचे कर्म तुमचा पाठलाग करतात. चांगले कर्मच तुमचे सुगतीला नेतात, वाईट कर्म सुगतीला नेत नाहीत. काही कर्म असे आहेत तुरंत फळ देणारे. आता तुम्हाला 15 मिनिटं अगोदर मी जे सांगितलं, कोणतं कर्म आहे बघा. आता हे विषय समजून घेऊ सगळे. आता कोणतं कर्म आहे की तुम्हाला लगेच फळ देणार? समजा तुम्ही जाता जाता एखाद्या बाईला म्हटलं की बाई तू नकटी आहे, उदाहरणासाठी. एखाद्या बाईला तुम्ही जाता जाता म्हटलं, समजा झाला वाद तुमचा थोडाफार, तिला म्हटलं बाई तू नकटी आहे. बाई काय करेल? हो बाई, लय चांगलं सांगितलं माय, मी खरंच नकटी आहे असं म्हणेल का ती? ती नकटी चपटी असली तरी थनकन लावून देईल. मला अशी म्हणते का म्हणून? हे काय झालं म्हणजे त्याचं फळ लगेच आहे ना. पुण्यकर्माच्याही संदर्भात असंच आहे की काही काही कर्म याचे फळ तुम्हाला लगेच मिळतात, काही काही पुण्यकर्माचे फळ सुद्धा तुम्हाला कधी कधी 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर कर्माला कर्म जोडलेले असतात. म्हणजे जसं की बूंद बूंद से घडा भरता है. छोटे छोटे कर्म करत राहिले, छोटे छोटे कर्म करत राहिले की मग त्या कर्माचा संचय झाल्यानंतर मग त्याचा परिणाम आहे का नाही. सर्वसाधारण सोपं उदाहरण असं आहे की बुद्धांचे बोधिसत्व अवस्थेमध्ये 500च्या वर जन्म झालेत. जातक म्हणतो ना आपण त्याला. तर या जातकाच्या आधारावरती त्यांनी प्रत्येक जन्मामध्ये अशाच पद्धतीने एक एक पारामिता पूर्ण केलेली आहे. तर या 500च्या वर झालेल्या जन्मांमध्ये बोधिसत्व प्रत्येक जन्मामध्ये आपल्या पारमिता पूर्ण करत आहे. म्हणजे ज्याला बुद्ध व्हायचं आहे त्याला एकाच जन्मात 30ही पारामिता पूर्ण करता येत नाही. गणित फार मोठं आहे. पण सर्वसाधारण आपल्याला समजून घेताना एवढंच लक्षात ठेवा की ते कावळा कसा करतो, त्याला त्या भांड्यातलं पाणी पियायचं आहे, त्याची चोच काय तिथं पुरे ना, मग त्यानं काय केलं, एक खडा टाक, पाणी जरासं वर आलं, दुसरा खडा, तिसरा खडा, चौथा खडा. म्हणजे हे जे खडे टाकत असताना जे जे पाणी पाणी वर येऊ लागलं ना, त्याचा अर्थ तो घडा पूर्ण झाला, घडा पूर्ण झाला. मग असे छोटे छोटे कर्म, रोजच्या रोज छोटे छोटे कर्म केलेले, पुण्यकर्म केलेले आपले तशा पद्धतीने संचित होतात. आणि संचित झालेले कर्म सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक बाई एक माणूस त्याच्या जीवन जगत असताना त्यांनी 1 महिन्यापर्यंत 30 दिवसापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने छोटे छोटे कर्म केले. तो कधी चांगलं बोलू लागला, कधी दान देऊ लागला, कधी ध्यान करू लागला, कधी वंदना घेऊ लागला, कधी परित्राण पाठ करू लागला, कधी गरिबांची मदत करू लागला, कधी ना कधी काहीतरी पुस्तक घेऊन वाचू लागला किंवा शील पालन करू लागला, ध्यानाचा अभ्यास करू लागला. तर हे 30 दिवसापर्यंत आलेले छोटे छोटे कर्म, एकदा 30 दिवसाचे बनलेले हे कर्म त्यांचा संच आहे, त्याला समुदाय म्हटलेला आहे. या 30 दिवसाचे कर्म, आणि जेव्हा 30 दिवसानंतर त्याला अशी संधी प्राप्त होती की 31व्या दिवशी तो कुठे चाललाय, विपस्सनेला चालला. लक्षात घ्या, छोटे छोटे कर्म तुरंत तुम्हाला फळ देत नाहीत, पण छोटे छोटे कर्म 30 दिवसापर्यंत तुम्ही जमा केले, 31व्या दिवशी जर तुम्ही ध्यानाला गेले तर 100% तुमचं ध्यान खूप चांगल्या पद्धतीने होतं. तर हे त्याचे फळ आहे ना. म्हणजे वाईट कर्माचं फळ असं आहे की काही काही वाईट कर्म असे असतात की ते केल्यानंतर माणसाला त्याचं फळ येत नाही. ते केल्यानंतर माणसाला त्याचं फळ अजिबात येत नाही. एक गाव होतं, एका गावामध्ये झालं असं की एक घर होतं, एक आई होती बिचारी, आणि तिला 2 मुलं होती. आई होती, 2 मुलं होते, आणि घर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं चालू होतं. आई थोडीशी लालची स्वभावाची होती,
खोटं बोलणारी होती त्यांची आई. मग व्हायचं असं की दुसऱ्याच्या घरी जर काही आणायचं असलं तर आई आपल्या मुलाला पाठवायची, जाय बाबू जरा साखर कमी पडली, जरा साखर घेऊन ये बरं. पण साखर जर दुसऱ्याने दिली नाही तर ते पोरगं आल्यानंतर मग आई शिव्या द्यायची त्या बाईला. सर्वसाधारण आपलं उदाहरण बघा ना. आणि होतच हे खरं आहे. होत नाही का असं? एकमेकाला दुसऱ्यानं मदत केली नाही तर माघाऱ्या त्याची शिव्या देतात आणि जवळ गेल्यानंतर माय तुझ्यासारखं कोणीच नाही माय, असं होते ना. मग माय म्हणते बाई चहाच नको तर पोहे खाऊन जाय, असं होते. या पोराला तशाच पद्धतीनं मायची सवय लागली. माय छोटं छोटं खोटे बोलायची. खोटं बोलता 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 एक दिवस असं झालं की हिच्या घरात बनवलेल्या गोड पदार्थाचा सुवास जिकडे तिकडे चालला होता. काहीतरी गुलाबजामुन, लाडू, बासुंदी, काहीतरी असेल बनवलेलं, जिलेबी फिलेबी काहीतरी. आणि तो सुवास इकडे तिकडे गेला. बाजूच्या बाईला गोड खायची लय सवय होती. ती आली त्यांच्या घरात, म्हणे बाई लय चांगला खमंग वास आला, म्हणे माय दे बरं जरासं. ती म्हणे नाही बाई काहीच तर नाही. तिनं रातचं बेसन त्याच्यातलं आणून तिच्या पुढं वाजवलं की पाय म्हणे याच्यात काय, म्हणे काहीच तर नाही, हे बेसन करपलं म्हणे म्हणून वास आला म्हणे, हे बेसन करपलं म्हणे म्हणून वास आला म्हणे. ती चांगली होती, ती हुशार होती, तिला माहित करपलेल्या बेसनाचा वास काय मला माहित नाही का म्हणे कसा येते, हे म्हणे तळणाऱ्या गोष्टीचा वास आहे. ठीक आहे म्हणे बघूच म्हणे आता काय होतं. पण त्या बाईचे 2 मुलं, त्यातला एक मुलगा असा होता ते त्या बाईच्या घरी जाऊन सांगितलं म्हणे आमची मम्मी खोटी बोलायली म्हणे, आमच्या मम्मीनं सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत म्हणे. आलं लक्षात? त्या बाईनं पुन्हा आली. त्या बाईनं दुसऱ्या पोराला विचारलं, दुसरा पोरगा मायावर गेलेला होता, काही बोलते म्हणे ते आमच्या घरात बेसनाचा वास आहे म्हणे, ते नाकाला हात लावून आलं म्हणे, बेसनाचा वास खराब टक्के आला म्हणे, काही सांगू लागले. तर हे उदाहरण फक्त समजण्यासाठी, तुमच्या भाषेत तुम्हाला उदाहरण समजण्यासाठी. याच्यात अर्थ काय लावला तुम्ही? याच्यातला अर्थ काय? इथे वाईट कर्म झालेले आहेत. कोणते वाईट कर्म झालेले आहेत? 3 वाईट कर्म आहेत. पहिलं वाईट कर्म कोणतं आहे? इतिहास. याच्यात 3 गोष्टी झालेल्या आहेत. हे उदाहरण कुठंच नाही आहे, मी माझ्याच मनाने जोडलेलं आहे. पण याच्यात तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं पहिली गोष्ट कशी आहे, ती बाई तिला बोलू लागली कसं, वाईट गोष्ट बोलू लागली, म्हणजे कठोर बोलली, बरोबर आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे? खोटं बोलणे. आणि या साऱ्या गोष्टी करण्यासाठी मग आणखी एक गोष्ट असते, लपवणे. आणली ना त्यानं बेसनाचं ताट वाजवत आणलं बाहेर, ठण या बेसनाचा वास आहे म्हणे जळलेला. तर असं म्हणजे एक लपवायसाठी आणखी खोटं बोलावं लागते, आणखी खोटे कर्म करावं लागतात. तर मग याचा काय होते, एक संच बनते, समुदाय बनते. छोट्या गोष्टी म्हणजे खोटं बोललं, कठोर बोललं, कोणाचा अपमान केला, कोणाला वाईट वक्त बोललं, कोणाविषयी मनात अशा पद्धतीनं संभ्रम निर्माण झाला है ना. तर हे छोट्या गोष्टी तशा पद्धतीने होतात. आणि खरंच 1 महिन्यानंतर एक परिवार असा आहे, 2 लोक असे आहेत की जे 30 दिवसापर्यंत चांगले छोटे कर्म करू लागले. 31व्या दिवशी ते ध्यानाला गेले. ध्यानाला त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम झाला, त्यांच्या मनावर चांगल्या पद्धतीनं त्यांना परिणाम झाला किंवा त्यांचा फायदा झाला. इकडे दुसरे 2 कसे आहेत की ते 30 दिवसापर्यंत छोट्या खोट्या गोष्टी करू लागलेत, वाईट कर्म करू लागलेत. आणि असे लोक ध्यानाला गेल्यावर त्यांना काय फायदा होतो? काहीच फायदा होत नाही. म्हणजे हे फक्त 30 आणि 31 दिवसाची गोष्ट अजिबात नाही आहे, हे फक्त समजण्यासाठी आहे. हे 30-31 जन्म किंवा 31,000 जन्म अशा पद्धतीने पुढे चालणार आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्याला उपदेश न देता आपण सुद्धा धम्मदर होण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारची उदात्त मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो आणि आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो.